विमान अपघातामध्ये दुर्दैवी असा निधन झालं, अपघात झाला. त्या दादांच्या जाण्यानं आज आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक हिला आपण सगळेजण सामोरे जात आहोत. आपल्या उमेदवार सुनेत्रा वहिनी पवार, आपल्या पक्षाचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि सर्व राज्याचे उपस्थित असणारे सगळे मंत्री महोदय, सगळे आजी माजी आमदार, आजी माजी मंत्री, सर्व पक्षांचे अध्यक्ष, सर्व पक्षांचे पदाधिकारी, सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व संघटनांचे अध्यक्ष, आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 23 तारखेला होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी आज आपण आपल्या नेत्यांना अजितदादा पवार साहेबांना सोडून पहिल्यांदा त्यांच्या प्रतिनिधी म्हणून आपल्या सुनेत्रा वहिनींना आपण सर्वांनी मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि नेत्याला, आपल्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी, श्रद्धांजली व्हावी ही विनंती करण्यासाठी आज वहिनींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आपण सगळेजण उपस्थित आहोत. बंधू आणि भगिनींना, मी आज आपल्या सर्वांना खरं तर दुःख आहे, ज्या नेत्या सोडून आपण कधीही आपल्या आयुष्यामध्ये विचार केला नव्हता, मतदानाचा कधी विचार केला होता, ज्या नेत्यांनी आपल्या राज्यासाठी केलं, आपल्या बारामती तालुक्यासाठी, आपल्या भागासाठी खूप काही केलं, आपल्या गावासाठी केलं, आपल्या वस्तीसाठी केलं, आपल्या वार्डासाठी केलं, प्रत्येक घरामध्ये नावानिशी ओळखणारा हा आपला नेता आज आपल्या निवडणुकीसाठी समोर नाहीये, याचं आपल्या सर्वांना अत्यंत दुःख आहे. आपल्या सर्वांना आपल्या मनाला आज आपला आधार घेण्यासारखं आपल्याला वाटतोय. निश्चित प्रकारे मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे, माझ्या बारामती विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना विनंती करायची आहे, ज्या नेत्यानं आपल्यासाठी काय केलं, आज तुम्ही बघा, आज राज्यामध्ये अजितदादा पवार साहेबांचं नाव, एक कामाचा माणूस, एक काम करणारा माणूस, एक स्पष्टपणे बोलणारा माणूस, आणि जो नेता असा नेता होता की एखाद्या बारीक कार्यकर्त्यासाठी, एखादा कितीही मोठा नेता असला आणि कितीही मोठा नेता असला तरी त्याला अंगावरती घेणारा नेता आज अजितदादा पवार साहेब आपल्यात नाही आहेत. परंतु निश्चित प्रकारे शेवटी दादांचे विचार, दादांची शिकवण, दादांचा आदर्श घेऊन आज आपल्या सर्वांना पुढे जायचं.